नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाई कामगार या पदासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। ही जी जाहिरात आहे ती अहमदनगर जिल्हा न्यायालय व सत्र न्यायालय यांच्या मार्फत प्रसिद्ध झालेली आहे। तर पूर्ण व्हिडिओ पहा, यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। तुम्ही जर पात्र असाल, इच्छुक असाल तर इथं नक्कीच फॉर्म भरा। तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला पेमेंट वगैरे सुद्धा गव्हर्नमेंटच्या नियमानुसार मिळणार आहे। आणि ही कोणती पदाची कॉन्ट्रॅक्ट भरती नसून परमनंट भरती आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला प्रेस करून ऑलवरती क्लिक करायला विसरू नका। आमच्या सोशल मीडियाला फॉलो केले नसेल तर लगेच फॉलो करून घ्या, त्याची लिंक तुम्हाला वर स्क्रीनवरती दिसत आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूत संपूर्ण माहिती। तर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवल्या जाणार आहे। पदाचं नाव तुम्ही पाहू शकता, सफाई कामगार। अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील सफाईगार या पदासाठी सुधारित वेतन संरचनेत वेतन स्तर S1 रुपये 15,000 ते 47,600 या अधिक नियमानुसार देय भत्ते या वेतन श्रेणीत पात्र उमेदवाराकडून 2 पदाची निवड यादी तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। म्हणजे 2 पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि तुम्हाला जे वेतन भेटणार आहे ते 15,000 ते 47,600 म्हणजे S1 या श्रेणीतला वेतन श्रेणी असणार आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूत संपूर्ण माहिती। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे। अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला खालील दिलेला अर्जाचा नमुना आहे आणि सोबत कागदपत्रे जोडायचे आहे। तर तुम्हाला मी ते अर्जाचा नमुना सुद्धा दाखवणार आहे, कोणते कागदपत्रे जोडायचे ते सुद्धा दाखवणार आहे। आणि तुम्हाला तुमचा अर्ज रजिस्टर पोस्ट किंवा स्पीड पोस्टने दिनांक 24/4/2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत दिलेल्या पत्त्यावरती पोहोचवायचा आहे, म्हणजे पाठवायचा आहे। त्यानंतर अर्ज प्राप्त झाला तर तुमचा त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, अशी तिने इथे माहिती दिलेली आहे। तर तुम्ही अर्जाचा नमुना तुम्हाला मी लगेच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि टेलिग्रामवरती सुद्धा तुम्हाला याची PDF टाकणार आहे। तर ahmednagar.dcode.government.in या वेबसाईटवरती तुम्हाला अर्जाचा नमुना पाहायला भेटणार आहे। चला तर पाहूत विद्यार्थी मित्रांनो इतर माहिती। तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी जाहिरात ती 6 तारखेला प्रसिद्ध झाली होती आणि ही वर्तमानपत्रामध्ये 8 तारखेला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे 24/4/2024 या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे। पदाचं नाव तुम्ही पाहू शकता इथे, सफाईगार किंवा स्वीपर असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर तुम्हाला जो तुमचा अर्ज आहे तर या पत्त्यावरती पाठवायचा आहे। प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर, DSP चौक, न्यायनगर, अहमदनगर 414001 या पत्त्यावरती तुम्हाला तुमचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे। तर त्यावरती तुम्हाला कशा पद्धतीने माहिती लिहायची, तर पदाचे नाव द्यायचे तुम्हाला सफाई कामगार, अर्हता असेल अर्जदार हा 4थी उत्तीर्ण असावा, गुड फिजिकल अँड ॲबिलिटी टू कॅरी आउट द ड्युटीज अटॅच्ड टू द पोस्ट, म्हणजे दिलेल्या पदासाठी योग्य आणि पात्र, शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा आणि सफाई कामगार या पदासाठी त्यांनी व्यवस्थितरित्या काम केलेलं असावे। जर त्याच्याकडे अनुभव असेल तर त्याला प्राधान्य दिले जाईल असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे। आणि तुम्हाला वयोमर्यादा त्यांनी दिलेली आहे, कमीत कमी 18 वर्ष पूर्ण आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत चालेल। आणि जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुम्हाला शासनाच्या नियमाप्रमाणे वय वाढून भेटेल, 43 पर्यंत तुम्हाला इथे वय त्यांनी वाढून दिलेलं आहे। योग्य मार्गाने अर्ज करणारे राज्य केंद्र सरकारी कर्मचारी बाबतीत कमाल वयोमर्यादा लागू असणार नाही। जर तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल किंवा केंद्र सरकारचे कर्मचारी असाल तर तुम्हाला वयाची अट त्यांनी इथे ठेवलेली नाही आहे। त्यानंतरचे तुम्हाला वेतन श्रेणी मी आधी सांगितलेली आहे, S1 ही वेतन श्रेणी तुम्हाला असणार आहे। त्यामध्ये 15,000 ते 47,600 प्लस तुम्हाला जे शासनाच्या नियमानुसार तुम्हाला जे भत्ते दिले जातात ते तुम्हाला इथे भेटणार आहे। तुम्हाला जाहिरात दिलेल्या वेबसाईटवरती सुद्धा पाहायला भेटणार आहे आणि मी टेलिग्रामवरती सुद्धा टाकलेली आहे। तर तिने इथे काय महत्त्वाची बाबी तिने इथे सांगितलेल्या आहेत, ती मी आता तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्हाला तुमचे जे अलीकडचे पासपोर्ट रंगाचे फोटो अर्जावरती चिटकवायचे आहे। तुम्हाला 2 कॅरेक्टर सर्टिफिकेट जोडायचे आहे, 2 कोणत्याही नामांकित सन्माननीय व्यक्तीची तुम्हाला 2 तिथे प्रमाणपत्र सोबत जोडायचं आहे। अर्जासोबत तुम्हाला नमुना नंबर अ आणि नमुना नंबर ब हे दोन्ही जोडायचे आहेत। तर त्यामध्ये लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आणि चारित्र्य प्रमाणपत्र असणार आहे। त्यानंतर तुम्हाला एक अल्पसूची तयार केली जाणार आहे। जितक्याही विद्यार्थी मित्रांची तिथे अर्ज पोहोचतील त्यापैकी पात्र
आणि योग्य अशा अर्जाची त्यांनी अल्पसूची तयार केल्या जाणार असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अल्पसूची तयार केल्यानंतर तुम्हाला 20 मार्काची चापल्य आणि साफसफाई कामगाराची मूल्यमापन परीक्षा घेण्यात येईल. चापल्य व साफसफाई परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणाच्या आधारे काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदसंख्येच्या 3 पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल. म्हणजे एकाच 3 हे मुलाखतीचं प्रमाण असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एकाच 3 हे मुलाखतीला बोलवल्या जाणाऱ्याचं प्रमाण आहे आणि मुलाखतसुद्धा तुमची 20 मार्काची असणार आहे. मुलाखत आणि सफाई चाचल्य परीक्षा या दोघीच्या आधारावरती तुमची निवड केली जाणार आहे. इथं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा अर्जाचा नमुना आहे. तुम्ही इथे पाहू शकता अर्जाचा नमुना त्यांनी स्पष्टपणे इथे सांगितलेला आहे. तिथं तुम्हाला तुमचा आताचा काढलेला लेटेस्ट फोटो इथे चिटकवायचा आहे आणि त्यावरती क्रॉस सिग्नेचर तुम्हाला करायचे आहे. इथे तुम्हाला तुमचं बाकीचं सगळे डिटेल भरायचे आहे. तुम्ही शक्यतो डिटेल ब्लॅक पेनने भरा, जेणेकरून व्यवस्थित इथं तुम्हाला तिथे ते दिसल्या जाईल. सर्व माहिती तुम्हाला इथं भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंटसुद्धा जोडायचे आहे, ते सुद्धा तुम्हाला मी आता दाखवणार आहे. इथे तुम्हाला ज्या व्यक्तीचं तुम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट घेता, म्हणजे वर्तवणूक प्रमाणपत्र किंवा चारित्र्य प्रमाणपत्र घेता, त्यांची नावेसुद्धा लिहायची आहेत, त्यांचा पत्तासुद्धा लिहायचे आहेत आणि हेच नाव लिहिलेले, पत्ता लिहिलेले सर्टिफिकेट तुम्हाला तिथे सोबत अटॅच करून पाठवायचे आहे. तर इथे तुम्हाला डॉक्युमेंट तुम्ही काय काय जोडलेले आहे त्याची इथे त्यांनी इथे लिस्ट मागितलेली आहे. म्हणजे सोबत तुम्ही काय काय जोडलेले आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे आणि ते तुम्हाला जोडायचं सुद्धा आहे. त्यानंतर नमुना नंबर प्रमाणपत्र म्हणजे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे सोबत. त्यानंतर प्रमाणपत्र यामध्ये तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्र किंवा वर्तणूक प्रमाणपत्र जोडायचे आहे. कोणत्याही 2 सामान्य व्यक्तीचे याच्यावरती तुम्हाला सिग्नेचर घ्यायचे आहे. स्टॅम्प असेल तर स्टॅम्प घ्यायचा आणि ते सोबत तुम्हाला जोडायचं आहे. आणि शक्यतो अशाच व्यक्तीचे प्रमाणपत्र जोडा की जे की तुम्हाला ओळखतात आणि यांना एखाद्या वेळेस फोनसुद्धा येऊ शकतो की तुम्ही या व्यक्तींना ओळखता का. जर त्यांनी नाही असे म्हटले तर तुमची निवड रद्द होऊ शकतो. त्यामुळे अशा व्यक्तीचीच नावे लिहून द्या जे तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखू शकते. तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण रीतीने फॉर्म भरून दिलेल्या पत्त्यावरती पोस्टाने पाठवायचं आहे. या जाहिरातीमध्ये तुम्हाला काही अडचणी असतील, काही समजलं नसेल तर तुम्ही कॉमेंट करून विचारू शकता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. तर व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेलला प्रेस करून ऑलवरती क्लिक करायला विसरू नका. आपल्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी आणि आपल्याकडे असलेल्या अशा ग्रुपवरती हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.